या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला कातपूर येथील कलेश्वर महादेव मंदिर, जायकवाडी धरणाचा डावा कालवा आणि येथील परिसर दाखवणार आहे। त्यामुळे व्हिडिओ पूर्ण पहा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनललाही सबस्क्राईब करा। नमस्कार मंडळी, मी संतोष तुमचं स्वागत करतो टुरिस्ट संतोष या आपल्या यूट्यूब चॅनलवर। आज मी जाणार आहे संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण तालुक्यातील कातपूर येथे। कातपूर येथील कलेश्वर महादेव मंदिर आज मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहे। आता मी संभाजीनगर पैठण रस्त्यावर उभा आहे। या बाजूला आहे संभाजीनगर इथून 45 किलोमीटर अंतरावर या बाजूला, आणि या बाजूला आहे पैठण इथून 4.5 किलोमीटर अंतरावर आहे। आणि हा जो रस्ता दिसतोय इथून अवघ्या 1.5 किलोमीटर अंतरावर कलेश्वर महादेव मंदिर आहे। त्याआधी या बाजूला इथं जायकवाडी धरणातील डावा कालवा आहे कॅनॉल, तो मी तुम्हाला दाखवणार आहे। नंतर आपण महादेव मंदिराकडे जाऊयात। आता मी जायकवाडी धरणातील डावा कालवा जो आहे तिथं आलेलो आहे। आता पाणी सोडलेलं आहे। आता आपण डावा कालवा पाहिला जायकवाडी धरणाचा। आता आपण कलेश्वर महादेव मंदिराकडे जाऊया, जे की इथून अवघ्या 1.5 किलोमीटर अंतरावर आहे कातपूर येथे। असेच धार्मिक, ऐतिहासिक आणि पर्यटनाविषयीचे व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा। जायकवाडी धरणाच्या डाव्या कालव्याच्या बाजूला कातपूरकडे जाण्यासाठी रस्ता आहे। कलेश्वर महादेव मंदिर हे कातपूर गावच्या अलीकडे असून मुख्य रस्त्याच्या बाजूलाच आहे। दुरूनच आपल्याला कळस दिसतो। आता मी कातपूर येथील कलेश्वर महादेव मंदिराजवळ आलेलो आहे। हे इथं कलेश्वर महादेव मंदिर आहे। तर चला तर आता आपण दर्शन घेऊया। आता मी मंदिराच्या सभा मंडपात आलेलो आहे। इथं होमकुंड आहे, आपण पाहू शकता। इथं कासवाची मूर्ती आहे आणि या बाजूला नंदीदेव आहे, आणि इकडं महादेवाचं मंदिर आहे। कातपूर येथील कलेश्वर महादेव मंदिराचे वैशिष्ट्य सांगायचे झाले तर येथील शिवलिंगामध्ये त्रिदेव विराजमान आहेत। ब्रह्मा, विष्णू आणि महेश हे तीनही देव एकाच शिवलिंगात विराजमान आहेत। श्री गणेशाची मूर्ती आहे।
इथे एक मूर्ती आहे. गणपती मंदिर आहे. आता आपण इथं त्रिगुणी आहे, 3 झाडं आहेत, लिंबाचं, पिंपळाचं आणि उंबराचं, असे 3 झाडं आहेत. ते मी तुम्हाला दाखवतो. पिंपळाचे झाड, उंबराचे झाड आणि कडुलिंबाचे झाड या तीनही झाडांच्या समूहाला त्रिगुणी त्रिवेणी असे म्हणतात. त्रिवेणी असलेल्या जागेला आपल्या हिंदू धर्मामध्ये फार महत्त्व असून या ठिकाणाला अतिशय पवित्र मानले जाते. हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल. या व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त व्हॉट्सअप ग्रुपवर शेअर करा. शेअर केल्यामुळे इतरांना या ठिकाणाची माहिती होईल आणि कलेश्वर महादेवांचे दर्शन घडेल. लवकरच पुन्हा भेटूया एका नवीन ठिकाणी नवीन व्हिडिओमध्ये. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी पैठण शहरातील प्रमुख मंदिरांच्या व्हिडिओंच्या लिंक दिलेल्या आहेत. ते व्हिडिओही आपण पाहू शकता.